नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 10:30 झालेले आणि गुड्या राणीचं चालू आहे माठ भरणं. तिला म्हटलं माठ वगैरे भर आणि दिवसभर कसं थंड पाणी राहतं. आम्ही काय करतो, फ्रीजमध्ये ना बर्फ ठेवून देतो. माठ भरून त्याच्यात बर्फ वगैरे टाकून मस्त थंड पाणी, चिल पाणी करतो. मग दिवसभर ते माठात छान पाणी राहतं, थंडगार पाणी राहतं आणि पोट पण भरतं. डेली मग फ्रीजमधून काढायला कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी माठमध्ये तिला बर्फ टाकायला लावते. तर हे बघा बर्फ भरून ठेवले, 2 पातेल्या मस्त बर्फ भरून. हे सकाळी चिपकून जातं. सकाळीच पप्पांनी टाकलं बेटा, हे टाकून दे तरी अजून. हा एक आणि परत अजून एक पूर्ण दिवसभर चिल राहतं मग पाणी. तर गुड्याचं ते काम राहतं. गुड्याने देवपूजा केली, बाहेरची उंबरठ्याची पूजा वगैरे करून तिने केली आणि मी बाकीचे कामं आवरले. दिव्यानी येतात, मागचा बेडरूम आवरला, कृष्णाने येतो फर्निचर क्लीन केलं. तर फर्निचर पण क्लीन करायचं होतं, पण जसं मला पाहिजे होतं ना तसं त्याने फर्निचर क्लीन केलेलं नाही आहे. परत मला क्लीन करावं लागेल, कारण की मला कुठे कुठे डाग दिसत आहे आणि मला जर क्लीन केलं ना तर डाग अजिबात नको. असं क्लीन करायला आवडतं. आणि आता कसं धावपळ महिन्यापासून आहे ना, तर धावपळच चालू आहे. आणि हे 15 दिवसापासून तर कंटिन्यू धावपळ आहे. लग्न, कुणाचं पाहुणे राहुणे चालू आहे. आज सुद्धा पाहुणे येत आहे आमच्याकडे. तर गुड्याची आत्या, मामा आणि आत्याचा मुलगा, तर ते येत आहे. ते येतील तोपर्यंत सर्व काम आवरून घेऊया ना. म्हटलं पहिले आता जेवणं करून घ्या आणि मग झाडू पोछा भांडे ते आवरलं जातं मग ते. आणि स्वयंपाकमध्ये मी काय बनवलं आहे दाखवते एकदम भारी. तर स्वयंपाक दाखवते. हा कांदा बघ खराब होता म्हणून मी ठेवला, तर पप्पांनी तिथे ठेवून दिला. इथं रात्रीची खिचडी होती, ती गरम केली आणि उरली नसती. कृष्णाने काय केलं माहिती का, तो गेला होता बाहेर. त्याच्या मित्राचं काय होतं का, हां काहीतरी होतं त्याच्या मित्राचं. तर मग तिकडे गेला होता. मग मुलांनी तिकडे जेवण वगैरे करून घेतलं. घरी आला आणि म्हणतोय मला जेवण करायचं नाही. मग ती खिचडी पडली त्याच्या वाटची. तर आता म्हटलं सकाळी तीच खिचडी खावा लागेल तुला. जसं स्वयंपाक पण केलेला आहे, पण म्हटलं खिचडी पहिले संपू द्या. छान झालंय का गुड्याने? आता नंतर पाणी पिते का? तर गुड्याने पाणी दिलं, थंडगार पाणी, मस्त मन भरून जातो. तर दाखवते मी काय बनवलं. तर याच्यात बनवली देवडांगरची भाजी, कोणी कद्दूची भाजी म्हणता. तर हिरवी मिरची घालून बनवली एवढी आहे आणि ती फक्त मला आणि आमच्या साहेबांनाच आवडते. आणि इथं बनवली मस्त कैरीची भाजी. कृष्णाने भाजी घेतली ना, चमचा पण मध्ये टाकला. आणि गुड आहे ना, गुळाची बनवली. तर गुळ सफेद होता त्याच्यामुळे ती भाजी तशी दिसते, पण इतकी टेस्टी झालेली ना तुम्हाला काय सांगू. अक्षरशः असं वाटतंय जेवण मी खाल्ली एक फोड. एकदम भारी झालेली. भांडे कुंडे सर्व आवडते. किचन वट्टा बाकीचे भांडे घासले गेले, पण बाकीचे आहेत. जसं आहे तसं म्हटलं आता सुरुवात करते कामाची. इथे चपात्या करून घेतलेल्या. हे बघा गुड्याने उलटे सुलटे चपात्या ठेवलेल्या. 5:15 होत आहे. चहा ठेवते. म्हटलं चहा घेते पहिले आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. भांडे कुंडे लावून झाले, म्हणजे माझे भांडे लावून घेतले मी. आणि गुड्याला दिला मी शेवचिवडा, दिव्याला पण दिला. दादा माझा काही खाऊन जात नाही, तर म्हटलं मी काही चहा घेते आणि मग खात. थोडंसं रोज काही खात नाही, पण आज माझी खायची इच्छा झाली. म्हटलं मुली खाताय तर मग थोडंसं घेते म्हटलं खायला. आणि रोज मला अजिबात वेळ भेटत नाही. आज वेळ भेटला म्हणून म्हटलं चला खाऊन घेते थोडा का होईना. रोज खायला सुद्धा वेळ भेटत नाही मला, तर आज भेटला तर खाऊन घेते. आणि दिवस मोठा येतो ना यावेळेस, थोडीशी हलकीशी भूक लागते. पण वेळ भेटला तर खाते, नाही वेळ भेटला तर मग संध्याकाळी जेवायला बसते. आता मी चहा ठेवते. गुळाचा चहा राहतो आमच्या. चहा फक्त माझ्यासाठीच घ्यायचा आहे. मी जास्त गोड चहा घेत नाही.
आणि सकाळी काय झालं माहिती का, गुड्याने तर माठ भरला आणि माठ भरला तर कृष्णा म्हणत होता तर मम्मी इथं माठ वगैरे घ्यायचं, तो माठ इतका खराब दिसतो म्हणे. तर परत म्हटलं जाऊ दे आणि मग ऐकवा काढला, ऐकवाला धुतलं आणि मग त्याच्यात माठ पाणी थंडगार भरून ठेवलेलं आहे मी. तो हे माठ नको भरू मम्मी, एवढं तुझं किचन छान ठेवते तू आणि तो माठमुळेच तुझं किचन व्यवस्थित दिसत नाही. म्हटलं ठीक आहे बेटा, मी माठ काढून घेते आणि जाळ ठेवते. मग उद्या जर आमचे साहेब घरी राहिले ना तर मग आपण नवा माठ आणायला जाऊ, नवा माठ घेऊन येऊ. मग मेन मला पण चांगला दिसत नाही, पण म्हटलं एवढा उंडाळा निघाला तर निघाला. बाईच्या जातीला कसं राहतं माहिती का, निघाला तर निघाला, एवढा उन्हाळा निघून गेला तर निघून गेला. तर म्हटलं मग ठीक आहे, आता काय 2 महिने राहिलं. पण मग तो नाही म्हणत होता, काढून टाकला. आणि मला थोडंसं किचनमध्ये इथं LED वगैरे पण लावायची, पण सध्या ऊनच इतकं आहे ना, बाहेर जायची अजिबात इच्छा होत नाही, म्हणून हे कामं राहून गेले नाही. आता बघू जून जुलैमध्ये, पुढच्या महिन्यात तर पावसाचं वातावरण चालू होऊन जाईल. बघू इथं आणि अशी लावायची, मला पूर्ण LED लावायची. कारण की ना हे वरच्या लाईट जर लावले नाही ना तर इथे ना पूर्ण अंधार, फक्त चिमणीचंच उजाळ राहतं. त्याच्यामुळे म्हटलं इथं LED लावून देऊ आपण. किती दिवस कोरा चहा घेतला आणि आता दुधाचा परत प्यायला सुरुवात करून दिली. आणि रोज कृष्णा म्हणतो, तो कंटिन्यू जिमला जातो, तर रोज म्हणतो मम्मी थोडंसं म्हणजे तू पण करत जा. पहिले खूप करायची मी, असं नाही करायची मी, रोज माझी एक्सरसाइज करायची. आणि आता बऱ्याच दिवसापासून ना एक्सरसाइज नाही, काही नाही, घरातच इतकी बिझी आहे ना, वेळच भेटत नाही मला. आणि सकाळी वेळ भेटतो पण मग सकाळी उठायचं, आता मुलांना सुट्ट्या येतं, उठायचा कंटाळा येतो. गुड्याची शाळा चालू झाली ना तर मग मी माझी पण रुटीन चालू करणार, कारण की मुलं झोपलेलं राहतात आणि मग मला पण थोडाफार आळस येतो सकाळी उठायचा. सकाळी मी आता माहिती का 7 वाजता उठते, 6:30-7ला सुट्ट्या आहेत म्हणून. घे ग, चिवडा खाल्ला तिने, ती करंजी तिने, घे ग. ज्या दिवशी आली ना माझी भाची तर मला म्हणे करंजी आवडत नाही म्हणे आत्या मला. आणि आता जशी मी तिला एक खायला लावली ना, म्हटलं खाऊन बघ किती छान लागते. गुड्याच्या याच्याने गुड्या पण खात नव्हती, तर मी खाल्ली एक दिवशी, तर तिच्या पप्पांनी खात होती. परत या दोघींना असं वाटलं आपण बी खावं बस. त्या दिवसापासून आहे ना दोघी जणी खायला लावून गेले, दोघी जणी रोज म्हणजे दुपारी खाताय आता पण. तर चला मी चहा घेऊन घेते. आणि माहिती का मला याच्यातच चहा आवडते, कप आणि बशी भरून चहा घेतला की माझं मन गार होऊन जातं. तर मी काय करते, आता चहा घेते, थोडीशी फ्रेश होते आणि मला 1-2 व्हिडिओ करायचे, ते व्हिडिओ करते आज. म्हणजे कोणी आलं नाही तर, कस्टमर नाही आले ना तर मग मला 1-2 व्हिडिओ करायचा आहे, तर ते व्हिडिओ करी आणि मग संध्याकाळी भेटू. चल, तर आत्ता टाईम किती होतोय माहिती का, 8 वाजता आहे आणि व्हिडिओ करायला खूप वेळ लागतो. तर व्हिडिओ बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले व्हिडिओ. तर प्रयत्न करीन मी व्हिडिओ सुधरवायचा. नवीन व्हिडिओ हे साड्यांचे, तर मग थोडेफार मागे पुढे होऊन जातं. तर आवडले असतील तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर. आणि ज्याला कोणाला घ्यायची असणार तर त्यांनी पण कमेंट करा. तर मला साडी पाहिजे बुवा ताई, आणि मी याच्यात प्राईस सांगितलेली नाही आहे माझ्याकडनं. तर कमेंट करा. साडीची प्राईस आहे फक्त आणि फक्त 1200 रुपये.
आणि कुरिअर चार्ज वगैरे काही लागणार नाही तुम्हाला. खूप छान साडी आहे, मी पण घातलेली आहे. आणि आता चालू आहे नवीनच. हे बघा इतकी छान वाटते ना, हलकी फुलकी. आपण हळदीला घालू शकतो आणि लग्नाला पण घालू शकतो. इतकी छान साडी आहे. तर खूप छान आहे. कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर. आणि ज्याला कोणाला घ्यायची असणार तर मी नंबर आपल्या त्या शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये मी नंबर देणारच. त्या नंबरवरती बुकिंग करायची आहे. तर चला आता तयारी काढते. स्वयंपाक करायचा आहे, दिवाबत्ती करायची आहे, पुढचे कामं. त्याच्यामुळं ना वेळ कुठे जातो कळत नाही. आज वेळ होता तर म्हटलं चला व्हिडिओ करून घेते. आणि मी वेळ अजिबात वाया घालत नाही, कुठल्या न कुठल्या कामांमध्ये व्यस्त राहते. तर त्याच्यामुळं व्हिडिओ येत नव्हते. पण आता याच्या पुढे ना मी कंटिन्यू साड्यांचे पण आणि घरचे ब्लॉग पण कंटिन्यू टाकणार आहे. सध्या मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळं. तर कपडे वगैरे चेंज केले आणि आता झाडू मारते. झाडू मारून आणि मग दिवाबत्ती करणार आहे. सर्व आवरून झालेलं आहे. स्वयंपाक बाकी हा. तर भांडे कुंडे सर्व आवरून झालं. देवपूजा आवरून झालेली आहे. हे बघा देवपूजा वगैरे करून झालेली आहे. आणि पोळ्या आहेत 6 सकाळच्या. तर काय करावं आता बघते, थोडा विचार करते आणि मग लागते मी स्वयंपाकाला. चला भांडे घासून घेतले, थोडेच होते भांडे घासून. गुडे दिव्या बसली. हे बघ ग्लास कसं आहे म्हटलं बाई मला. हां मोठं नाही का? मोठं आहे ना. हां असंच हेच मागवायचं आहे ताई. 425चं आहे. कितीचं? 425. 425चं आहे ते. माठ ठेवायचं स्टँड. तर आम्ही ना माठ ठेवायचं स्टँड बघतोय. गुड्या बघतो. हां कोणतं? हे असं मागून छोटं आहे का ते? हा ठेवला आहे. आता पाहुणे आले आमच्याकडे. पाहुणा जायला होता केदारनाथ बद्रीनाथ. भाऊ मानलेला आहे माझा. ते दादा आले, ते गेलेले होते केदारनाथ बद्रीनाथ. प्रसाद द्यायला आलेले आहेत म्हणून मी त्यांना चहा ठेवते आहे. चलो चहा देऊ आपण. या तुम्ही पण चहा घ्यायला. तर बेसन बनवलं मी मस्त आपलं झणझणीत खानदेशी पद्धतीने, एकदम भारी हिरवी मिरची घालून. आणि 2 भाकरी बनवल्या. पोळ्या आहे पण मला खायची होती भाकर. तर तिथं बघा बेसन बनवलं आणि इकडे भाकरी ही. आणि परत ही थापून ठेवलेली उष्ट फेकायचं बाकी आहे. चला तर आता म्हटलं कांद्याचे फोतरे वगैरे निघतील, ते उष्ट वगैरे काढून घेईन आणि जेवायला बसते. या जेवायला पापड मिपड भाजते करून घेते. इकडे एक भाकर आणि इकडे एक भाकरी टाकून घेते. आता 2 भाकरी टाकायच्या होत्या तर म्हटलं टाकून घेते. उशीर झालाय. किती वाजले हो? 9 वाजून गेले. यांची चालू आहे मस्ती.
ठीक आहे चला घ्या चला घ्या चला घ्या घ्या सगळं एक ताटं बघ चला घ्या हे बाकी तरी मी दुसरी काय बोल एका मागे सोडून घ्या बाकी होते आणि हे बघा या बघा चला खाली हां गुंडा बघा चला बस आपण काय आता काय बाजू बाजू लगी आता चला लगी 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 हे बघा काय लगा या तो बस मला निघाला नाही बघा बस मला निघाला लागला तर स्वयंपाक करून झालेला आहे किचन वट्टा बी लगभग आवरून झालेला आहे जास्त काही पसारा नाही आहे जेवण करून थोडंसंच आवरावं लागतं त्याच्यामुळे मी ना किचन वट्टा वगैरे क्लीन करून बसते जेणेकरून हे ना मग एक कपडा मारला ना तर आपला किचन वट्टा पटकन क्लीन होतो तर चला जेवण करून घेते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते छोटा का होईना कंटिन्यू व्हिडिओ करणार आहे आता आजपासून तर नेहमी म्हणते मी कंटिन्यू करीन पण काय होतं माहिती आहे का कोणी आलं का मग गॅप होऊन जातं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय